नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान म्हणजेच चालू घडामोडी याशी रिलेटेड एकूण 150 प्रश्नांचा हा संच. यातील प्रत्येक प्रश्न मी स्वतः रीड करून दाखवणार आहे आणि त्यांची आन्सर्स पण सांगणार आहे. तुम्हाला उत्तर गेस करण्यासाठी केवळ 3 सेकंदांचा वेळ मिळेल. त्या 3 सेकंदांच्या आत तुम्हाला उत्तर गेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण माहिती तर तुम्ही वाचलेली आहे, फक्त त्याचा पडताळा करून घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने तुम्हाला प्रश्नांची आन्सर्स झटपट देता आली पाहिजेत. तेव्हा त्या दृष्टीने हा प्रश्नसंच महत्त्वाचा ठरतो. पुढे जाण्याअगोदर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा. म्हणजे आम्ही अपलोड करत असलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जमल्यास शेअर देखील करा. चला तर सोडवूया हा प्रश्नसंच. या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न, भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? गाडगे महाराजांनी भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी दिली. वजनाचे MKS पद्धतीतील एकक कोणते? न्यूटन हे वजनाचे MKS पद्धतीतील एकक. डाकघर बँकेने संपूर्ण देशभर कोणत्या वर्षी कार्य करण्यास सुरुवात केली? 1882 पासून. प्रियंका राधाकृष्णन या कोणत्या देशाच्या प्रथम मंत्री बनल्या आहेत, एक भारतीय वंशाची म्हणून? न्यूझीलंड या देशाच्या. राष्ट्रीय टपाल दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? 10 ऑक्टोबर रोजी. खालीलपैकी गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? बैकल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, तर अरबी समुद्र, कॅस्पियन समुद्र, अरल सागर ही खाऱ्या पाण्याची समुद्र किंवा सरोवरे आहेत. भारताने हरिमाऊ शक्ती हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशासोबत केला? मलेशिया या देशासोबत. गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते? डोकेदुखी हे गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण होय. राष्ट्रीय टपाल दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? 10 ऑक्टोबर. राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा करतात? 24 एप्रिल रोजी. विद्युत शक्ती मोजण्याचे परिमाण कोणते? वॅट हे विद्युत शक्ती मोजण्याचे परिमाण. दांडेकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित होती? प्रादेशिक असमतोल. UTI बँकेचे नवीन नाव कोणते? ॲक्सिस बँक हे UTI बँकेचे नवीन नाव आणि ॲक्सिस बँकेचे जुने नाव कोणते? तर UTI बँक. खालीलपैकी कोठे केंद्रीय खान संशोधन केंद्र आहे? धनबाद येथे केंद्रीय खान संशोधन केंद्र आहे. माउंट मेरी हे धार्मिक स्थळ कोठे आहे? मुंबईतील बांद्रा येथे माउंट मेरी हे धार्मिक स्थळ आहे. कोणत्या माजी खेळाडूची हरियाणा क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आली? कपिल देव यांची. भारताचा परदेशी संदेशवाहन कार्यक्रम समुद्रपार संदेशवहन सेवा या यंत्रणेचे मुख्य कार्यालय कोठे आहे? मुंबईमध्ये. मी टू या मोहिमेची सुरुवात कोणत्या देशातून झालेली आहे? अमेरिका. खालीलपैकी कोणाची स्वस्त लसीकरण भारत मोहीमचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? करीना कपूर उर्फ करीना खान. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून कोणास ओळखले जाते? ग. दी. माडगुळकर यांना.
दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? चंद्रपूर येथे दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देणारी घटना दुरुस्ती कितव्या क्रमांकाची आहे? 103वी घटना दुरुस्ती. अमळनेर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बोरी नदीच्या. देशात अग्रिम ठेव जमा म्हणजेच ॲडव्हान्स्ड डिपॉझिट स्कीम सुरू करण्यात आली ती 1 सप्टेंबर 1975 रोजी. जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा करतात? 20 फेब्रुवारी. प्रसिद्ध व्यक्तिमत्व बापूजी आने यांना मिळालेली उपाधी कोणती? लोकनायक. लोकनायक बापूजी आने. कोणत्या राज्याने खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी स्थानिक नागरिकांना 75% आरक्षण देणारे विधेयक पास केले? हरियाणा. तामिळनाडू सरकारने ई वाहनांवर करात किती टक्के सूट जाहीर केली आहे? 100%. कोणत्या राज्याची राजधानी रांची हे शहर आहे? झारखंड. कोणत्या IIT संस्थेने कोरोना आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने IITM कोविड हा गेम बनवला? मद्रास. भारताच्या इतिहासातील सुसंघटित व सुनियंत्रित पहिले साम्राज्य? मौर्य साम्राज्य. पोलिओ लसीचा शोध कोणी लावला? साल्क यांनी. सन 1960 मध्ये ग्राहक थेट तबकडी सेवा म्हणजेच STD कोणत्या 2 शहरांमध्ये सुरू झाली? कानपूर ते लखनऊ. द्रव पदार्थाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर काटा हे उपकरण द्रव पदार्थाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी वापरतात. केंद्र सरकारने डॅशच्या बियाणे निर्यातीवर बंदी घातली आहे. कांदा. हा चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न आहे. 2011 मधील जनगणना ही कितव्या क्रमांकाची होती? 15व्या क्रमांकाची. अजिंक्यतारा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. राष्ट्रीय एकता दिवस कोणत्या तारखेस साजरा करतात? 31 ऑक्टोबर. सिंगापूर येथे आयोजित मिक्स मार्शल आर्ट प्रकारात लगातार 3 वेळा चॅम्पियनशिप जिंकणारी खेळाडू? रितू फोगाट. हा चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गिंडी नॅशनल पार्क आहे? चेन्नई येथे गिंडी नॅशनल पार्क आहे. सन 1960 मध्ये हिंदुस्तान टेलिप्रिंटिंग लिमिटेड हा कारखाना कोठे सुरू करण्यात आला? मद्रास येथे हिंदुस्तान टेलिप्रिंटिंग लिमिटेड हा कारखाना सुरू करण्यात आला. हा पोस्ट विभागाशी रिलेटेड प्रश्न आहे. मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पश्चिम बंगाल. अहमदनगर ते कल्याण दरम्यानचा घाट कोणता? माळशेज घाट. फुल्लर सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. वी द नेशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नानी पालखीवाल. भारतीय ब्राह्मो समाज या संस्थेचे संस्थापक कोण? केशवचंद्र सेन. लाला हरदयाल यांनी गदर पार्टीची स्थापना कोठे केली?
सॅन फ्रान्सिस्को येथे. राजा केळकर वस्तुसंग्रहालय कोठे आहे? पुणे या शहरामध्ये. बोनालू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात? तेलंगणा या राज्यामध्ये बोनालू हा उत्सव साजरा केला जातो. भारतीय डाक विभागाने पहिल्यांदा राज्य पातळीवर प्रदर्शन भरविण्यास सुरुवात केली ती 1981 पासून भारतीय डाक विभाग राज्य पातळीवर प्रदर्शन भरवित आहे. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? प्र. के. आत्रे यांचे. खालीलपैकी कशास बेकिंग पावडर म्हणतात? सोडियम बायकार्बोनेटलाच बेकिंग पावडर म्हणतात. गाईला राष्ट्रमाता घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तराखंड. रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे? मुंबई येथे. कोणत्या शहराची भारतातील पहिले दीपस्तंभ शहर म्हणून निवड करण्यात आली? पुणे या शहराची भारतातील पहिले दीपस्तंभ शहर म्हणून निवड करण्यात आली. देशातील पहिले डॉग पार्क कोणत्या ठिकाणी बनवण्यात आले आहे? हैदराबाद. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास युनोने कधी मंजुरी दिली? 2014 पासून. द लास्ट गर्ल या पुस्तकाचे लेखन कोणी केले? नादिया मुराद यांनी. पोस्टल इंडेक्स नंबरमधील तिसरा अंक काय दर्शवितो? वर्गीकृत जिल्हा. हरिप्रसाद चौरसिया यांचा संबंध कोणत्या वाद्याशी जोडाल? बासरी. संत सोपानदेव यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? सासवड येथे. गुवाहाटी हे प्रसिद्ध शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? ब्रह्मपुत्रा. पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा सन्मान कधी देण्यात आला? 2008 या साली. आराम हराम है हा नारा कोणी दिला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ग्रामपंचायत असलेल्या एखाद्या खेडेगावापासून डॅश अंतरावर दुसरे डाकघर नसल्यास संबंधित गावात डाकघर स्थापनेची तरतूद आहे. जर एखाद्या खेडेगावापासून 3 किलोमीटर अंतरावर दुसरे डाकघर नसेल तर संबंधित गावात डाकघर स्थापनेची तरतूद आहे. कोणत्या 2 देशांनी कॅरॅट म्हणजे CARAT हा कॅरॅट नौदल युद्ध सराव केला? बांगलादेश आणि अमेरिका या देशांनी मिळून. मार्लन सॅम्युएल्स ज्याने अलीकडेच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा आहे? मार्लन सॅम्युएल्स वेस्ट इंडिजचा क्रिकेटर आहे. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेट खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. गर्जणारे 40 हे डॅश वारे आहेत. वायव्य व्यापारी वाऱ्यांना गर्जणारे 40 म्हणतात. मध्य प्रदेशातील कोणत्या वाघ आरक्षित क्षेत्राला युनेस्कोने जैव आरक्षित क्षेत्र घोषित केले? पन्ना टायगर रिझर्वला युनेस्कोने जैव आरक्षित क्षेत्र घोषित केले आहे. खालीलपैकी वैनगंगेचे उगमस्थान कोणते? सातपुडा पर्वत. T20 क्रिकेट या प्रकारात 1000 षटकार लगावणारा जगातील पहिला खेळाडू कोणता? ख्रिस गेल.
भारत जगातील एकूण किती देशांना हवाई मार्गाने टपाल पाठवितो? 94 देशांना. खालीलपैकी भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता? विजयंता. रेणुसागर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. लातूर या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या तारखेला करण्यात आली? 16 ऑगस्ट 1982. सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? रत्नागिरी. झुम्मड या पारंपरिक लोकनृत्यासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? हरियाणा. भारतीय डाकसंचार सुविधा एकूण किती देशासोबत सुरू आहे? 164 देशांसोबत. गिरनार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गुजरात या राज्यात. वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात कोठून झाली? पवनार येथून. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळत नाही? कोरबा ही आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळत नाही, तर कोरकू, कोकणी, मावची ह्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात. भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी कोणती? कावेरी. चांदीपूर हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे? ओडिशा. मेंढी तसेच शेळी उत्पादनाशी संबंधित क्रांती कोणती? लाल क्रांती. देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? राजस्थान. जगातील पहिले मुक्त विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? इंग्लंड. कोणत्या देशाच्या संसदेस मजलिस असे संबोधतात? मलेशिया. देशात प्रादेशिक जलद टपाल सेवा केंद्र किती आहेत? 410 जलद टपाल सेवा केंद्र आहेत, म्हणजेच स्पीड पोस्ट सेंटर्स. बोरो इंडियन ही जमात कोणत्या देशात प्रामुख्याने आढळते? ॲमेझॉन खोरे. अंकारा ही कोणत्या देशाची राजधानी आहे? टर्की या देशाची. मानव विकास निर्देशांकाबाबत जगात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? नॉर्वे या देशाचा. जगातील पहिला आभासी वृत्तनिवेदक कोणत्या देशाने निर्माण केला? चीन या देशाने आभासी वृत्तनिवेदक निर्माण केला आहे. जगातील पहिला वृत्तनिवेदक रिपोर्टर. 100% सौर ऊर्जेच्या वापरावर चालणारे प्राथमिक आरोग्य केंद्र असणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता? सुरत. देशाचे एकूण किती दूरध्वनी जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे? 28. नो बोन्स या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे? ॲना बर्न्स यांनी. रियाध ही कोणत्या देशाची राजधानी आहे? सौदी अरेबिया. मित्रांनो, इथे 100 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर अवश्य लाईक करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा. 2017 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेले भारतातील पहिले शहर कोणते? अहमदाबाद.
अहमदाबाद हे शहर असे शहर आहे ज्याला 2017 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. असे हे भारतातील पहिले शहर. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी कोणते ॲप सुरू केले आहे? तेजस्विनी. महाराष्ट्र राज्याचे वर्तमान लोकायुक्त कोण आहेत? मदनलाल टहलियान. GST विधेयकास मान्यता देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तेलंगणा. कोणत्या वर्षी दुर्दैवी भोपाळ वायू दुर्घटना घडली? 1984 मध्ये. सध्या ज्ञात मूलद्रव्यांची संख्या किती? 118. सुवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना 10% आरक्षण देणारे अनुक्रमे दुसरे राज्य कोणते? झारखंड. पहिले राज्य गुजरात. देशाचे एकूण किती टपाल मंडलांमध्ये विभाजन करण्यात आले आहे? 16. नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSGचे वर्तमान महासंचालक खालीलपैकी कोण आहेत? सुरजित सिंग देसवाल. एलदरी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? परभणी. कालबेलिया या नृत्य प्रकारासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? राजस्थान. चलत चित्रव्यूह या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? अरुण खोपकर. भारताने समवर्ती सूचीची तरतूद कोणत्या देशातील घटनेकडून स्वीकारली आहे? ऑस्ट्रेलिया. खालीलपैकी आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण? रास बिहारी बोस. विश्व शाकाहारी दिवस कोणत्या तारखेस साजरा करतात? 1 नोव्हेंबर. भारताने कोणत्या देशासोबत खगोल विज्ञान क्षेत्रातील सहयोग वाढविण्यासाठी करार केला? स्पेन. सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग सिस्टम STD ही सेवा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1960 पासून. हा पोस्ट विभागाशी संबंधित प्रश्न आहे. कोणत्या शहराला राजवाड्यांचे शहर अशी ओळख आहे? कोलकाता या शहराला. चकमा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यातील आहे? त्रिपुरा. बन्नरघट्टा हे राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? हत्तींसाठी. अनंतगिरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त TN कृष्णन यांचे अलीकडेच निधन झाले. ते कोणते वाद्य वाजविण्यात प्रवीण होते? व्हायोलिन. पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर हरिजनांसाठी खुले कोणी केले? साने गुरुजी यांनी. भारतीय रेल्वेने एकटे प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा व शक्य मदत पुरविण्यासाठी कोणत्या अभियानाची सुरुवात केली? मेरी सहेली. भारतात रेल्वे डाक सेवा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1907 या वर्षापासून. नवनियुक्त जो बायडेन हे अमेरिकेचे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत? 46वे राष्ट्रपती. बिहार विधानसभा निवडणूक 2020 एकूण किती जागांसाठी होती? 243. पिनाका या शब्दाचा संबंध कशाशी जोडाल? रॉकेट प्रणाली.
खालीलपैकी कोणत्या राज्याने चिनी फटाक्यांची आयात तसेच विक्री करणे दंडनीय गुन्हा ठरवला आहे? हरियाणा राज्याने. पहिली भारतीय ऑलिम्पिक पदक विजेती महिला कोणती? कर्णम मल्लेश्वरी. भारतातील पहिली टपाल कचेरी कोठे सुरू करण्यात आली? कोलकाता येथे. केंद्र सरकारने सैनिकी शाळांमध्ये ओबीसी मुलांना किती टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केले? 27%. कोणत्या IIT संस्थेने पर्यावरण डिटर्जंट प्रदूषकाचा शोध घेण्यासाठी विशिष्ट बॅक्टेरिया बायोसेन्सर विकसित केले आहे? IIT रुडकी या IIT संस्थेने. किती वर्षानंतर भारताला आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपद मिळाले? 35 वर्षानंतर. सध्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेची सदस्य राष्ट्रसंख्या किती आहे? 187. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदी प्रवाहात आहे? कावेरी. सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान किती असते? 6000 अंश सेल्सिअस. खालीलपैकी कोणते सरोवर खाऱ्या पाण्याचे आहे? पुलिकत हे सरोवर खाऱ्या पाण्याचे आहे. गाहेना, दाल, भीमताल ही गोड्या पाण्याची सरोवरे होत. बियास ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंधू. कटक हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे? महानदी. बेंगॉल हेराल्ड हे वृत्तपत्र कोणी चालवले? राजा राममोहन राय यांनी. भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? बुध. जगातील एकूण भूक्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र आशिया खंडाने व्यापले आहे? 29.5%. गोबी हा वाळवंट कोणत्या प्रदेशात आहे? मध्य आशिया. चन्नकेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे? बेल्लूर, पश्चिम बंगाल. जगातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या भारतात आहे? 17%. महानदी कोणत्या राज्यामधून उगम पावते? छत्तीसगड. वैतरणा नदीवरील मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे. महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? सिंधुदुर्ग. श्रीशैलम हे धरण कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर. मित्रांनो, येथे 150 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला हा प्रश्नसंच आवडला असेलच, तुम्ही लाईक केलंच असेल, आणि जर तुम्ही सबस्क्रायबर नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा. मित्रांनो, इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत, एका नवीन प्रश्नसंचात.